खड्या सर्वांना या सिंहासमोरील प्रचंड लक्षात ठेवा. खड्या सर्वांना सांगा, खड्या हे खड्या तुमचं आमचं गोर गरीब जनतेचं. पण दोन चिन्ह आहेत, दोन्हीकडे माझं घड्याळ आहे, ताईंचं पण घड्याळ आहे. दोन घड्याळ दाखवायचे एकाच मशीनवर. अशी मशीन असणार, घड्याळ फक्त बघायचं आणि बटन दाबायचं, परत घड्याळ बघायचं आणि बटन दाबायचं. विजयी करा. आज या ठिकाणी जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जे आत्ता वातावरण आपण पाहतोय, हे वातावरण युवा उद्योजक आमचे मित्र कामेश कांबळे यांचे आणि पवारताई यांच्या फेवरमध्ये आहे. आणि निश्चितपणानं आज जो आमच्या गावचा जो विकास झालेला आहे तो कामेश कांबळे यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि नक्कीच हे सगळं सोनगाव हे कामेश कांबळे यांच्या पाठीशी ठामपणे आहे. आम्ही 100% कामेश कांबळे यांना या ठिकाणी मतदान करून प्रचंड मताने असं विजयी करू, हे या निमित्तानं सांगू इच्छितो. खेड गणातील जिल्हा परिषदेचे उमेदवार माननीय श्री कामेश कांबळे आणि पंचायत समिती गणातील उमेदवार राणीताई पवार या दोघांच्या प्रचाराला एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद या जिल्हा परिषद गटात मिळतोय, पंचायत समिती गटामध्ये मिळतोय. काल चिंचनेरमध्ये झाली, परवा भागामध्ये झाली. अत्यंत प्रचंड मोठा सर्वांचा म्हणजे सर्व स्तरातून हा प्रतिसाद मिळतोय. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा आशीर्वाद या दोन उमेदवारांना मिळतोय. या उमेदवारांचा विजय हा निश्चित ह्या सर्व मतदारांच्या मार्फत फायनल झालेला आहे. फक्त निकाली तारीख बाकी आहे आणि इतका प्रचंड प्रतिसाद ह्या दोघांना मिळतोय. त्याबद्दल मी या विभागातील सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो. खरं तर दोन्ही उमेदवार अत्यंत सुशिक्षित आहेत आणि हे दोन सुसंस्कृत आणि सुशिक्षित उमेदवार ह्या मतदारसंघाला लाभलेत. ह्या मतदारसंघाचं नशीब आणि सर्व मतदारांचे आशीर्वाद त्यांना मिळाले, त्याबद्दल मतदारांचे पण आभार व्यक्त करतो. आणि या 7 तारखेला प्रचंड बहुमताने या दोन उमेदवारांना विजयी करा. सर्वांनी मतदान जागृत करून राहिलं कुणाचं मत शिल्लक ठेवू नका आणि या दोन उमेदवारांना मतदान करा. तसंच आपलं घड्याळाचं चिन्ह आहे, घड्याळावरती मतदान करून आदरणीय अजितदादांना आपण एक भावपूर्ण श्रद्धांजली व्हा. महाराष्ट्राचा स्वाभिमान माननीय श्री अजितदादा पवार यांचं 27 तारखेला सकाळी अपघाती निधन झालं. या अपघातात दादांचा मृत्यू झाला, परंतु आपल्या ह्या मराठी माणसाचा आवाज त्याविषयी दबला गेला. परंतु मराठी माणसाचा आवाज न दाबण्यासाठी या पार्टीसाठी आपण मतदान करा. मराठी माणसाचा आवाज पुढे गेला पाहिजे, महाराष्ट्रात गेला पाहिजे, दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी आदरांजली आपण अजितदादांना वाहूयात. आणि घड्याळाला त्याविषयी आपण सर्वांनी भरघोस मतदान करा आणि या दोन सुसंस्कृत उमेदवारांना आपण विजयी करा. समोरच्या उमेदवारांची तुलना मी करणार नाही उमेदवारांसमोर, कारण कोणतीही तुलना ह्या सुसंस्कृत अशा उमेदवारांबरोबर समोरच्या उमेदवारांची होऊ शकत नाही. आणि मतदारांना पण तरुणांना विशेष करून विनंती आहे, सर्वांनी घरात पोचवा की समोरचे उमेदवार कोण आहेत. मी कालच्या सभेत सांगितलं चिंचनेरच्या, तर कुठलीही पातळी ह्या समोरच्या उमेदवारांच्या म्हणजे त्यांची पातळी नाही समाजात उभं राहायची, असे एक गद्दार उमेदवार आहेत दोन्ही पण. त्या उमेदवारांच्या पाठीमुळे तरुणांना विशेष करून सांगतो जाऊ नका आणि हे दान सुसंस्कृत उमेदवारांच्या पाठीमुळे उभं राहा. आपण सर्वांनी, तरुणांनी, सर्व वयोवृद्धांनी, महिला भगिनींनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या मतदारसंघामध्ये कामेश कांबळे यांनी दिला आहे, राणीताईंना दिला आहे आणि वर पिंटू गायकवाडांचे मिसेस त्यांना दिला आहे, त्याबद्दल मी या मतदारसंघातील तरुणांचं, वयोवृद्धांचं, महिला भगिनींचं सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि 7 तारखेला प्रचंड बहुमताने या दोघांना मतदान करा एवढीच विनंती आपल्याला करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो. बॅकला